हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की सर्वजण मजेत असणार. चला सुरू करूया आजच्या आपल्या ब्लॉगला. तर हे आहेत अद्विकचे बाबा आणि यांचं काय चालू आहे हे आपण ब्लॉगमध्ये पुढे बघणारच आहोत. ब्लॉग कंटिन्यू करा. हाय फ्रेंड्स, मी आणि अद्विक निघालो आहोत केक घेण्यासाठी, कारण उद्या अद्विकच्या बाबांचा बर्थडे आहे. त्यासाठी आम्हाला केक हवा होता, म्हणून आम्ही दोघे निघालो होतो केक घ्यायला. तर हे आहे ते शॉप जिथे आम्ही केक घेण्यासाठी आलो होतो आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान छान केक होते. मला जो केक हवा तो मी घेतला होता आणि केक घेऊन आम्ही रिटर्न घरी निघालो होतो. केक घेतला तेव्हाच अद्विकसाठी चॉकलेट घेतलं होतं, तर तेच चॉकलेट तो ऑटोमध्ये बसून एन्जॉय करत होता. आणि हा आहे तो केक जो मी घेतला होता, बट मला याचं डिझाईन बिलकुल आवडलं नव्हतं, म्हणून मी मला जसा केक हवा तसा स्वतःच डिझाईन केला होता. हे आहेत अद्विकचे बाबा आणि हे आहे छोटंसं सरप्राईज जे मी त्यांच्यासाठी रेडी केलं होतं. तर खूप जास्त असं काही केलं नव्हतं, कारण अद्विकमुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही. जेव्हा अद्विक झोपला त्यानंतर मी हे छोटंसं डेकोरेशन केलं होतं आणि यावेळी रात्रीचे 3:30 वाजलेले असतील जेव्हा अद्विकचे बाबा कामावून आले होते आणि हे त्यांच्यासाठी मी छोटंसं सरप्राईज रेडी केलं होतं आणि ते बघून ते खूप खुश झाले होते. खूप मोठं असं काही केलं नव्हतं. अगदी एक केक आणला होता आणि थोडेसे चॉकलेट्स बस आणि थोडीशी लाईट्स वगैरे, एवढं शक्य झालं होतं एवढं केलं होतं. आणि हा असा काहीसा लूक होता आपल्या सरप्राईजचा. आणि मी जो केक रेडी केला होता म्हणजे डिझाईन केला होता त्याचं मॅजिक हे असं काहीतरी होतं. हे सध्या मी इंस्टाग्रामला असे खूप सारे पॅटर्नचे केक बघितले होते, बट इकडे मला तसा केक कुठेही भेटला नाही. तसं डिझाईन कुणीही करून देत नव्हतं. मग मी विचार केला की ऑर्डर करण्यापेक्षा आपण स्वतःच ट्राय करूया करायचं, आणि ते मला जमलं होतं. हे बघून अद्विकचे बाबा खूप जास्त खुश झाले होते. हा आहे डे 2, जेव्हा अद्विकच्या बाबांचा बर्थडे होता. 12 जूनला त्यांचा बर्थडे होता. रात्री आम्ही त्यांना सरप्राईज दिलं होतं, म्हणून सकाळी त्यांनी डिसाईड केलं की तेही आम्हाला सरप्राईज देणार. आणि जसं की तुम्ही बघू शकता ते आलेले आहेत टॅटू स्टुडिओमध्ये. जेव्हा मी आणि अद्विक या टॅटू स्टुडिओमध्ये पोहोचलो तेव्हा अद्विकचं सगळ्यात पहिलं लक्ष गेलं ते म्हणजे या कॅटकडे. मग काय याने लगेच त्या कॅटसोबत खेळायला सुरुवात केली. आणि अद्विकने या कॅटला जास्त त्रास देऊ नये म्हणून मी याला चॉकलेट खायला दिलं आणि शांत बसवलं. पण पुढे तुम्ही बघा, ही कॅटही एवढी हुशार होती. तिने बघितलं की हा शांत बसला आहे, मग ही स्वतःच त्याच्याकडे आली. मग या दोघांची मस्ती चालू झाली. मग बोलता बोलता आम्हाला कळलं की या कॅटचं नाव लिओ आहे. मग आता लिओची आणि अद्विकची मस्ती तुम्ही बघा, ह्या दोघांचं काय चालू आहे. आणि हा बराच वेळ तिच्यासोबत खेळतो. म्हणजे त्याला ही कॅट एवढी आवडते की लिटरली तो तिचं चॉकलेटही त्या कॅटसोबत शेअर करतो. असं जर आपण त्याला चॉकलेट मागितलं तर तो आपल्याला देणार नाही, पण पुढे तुम्ही बघा, तो स्वतः न खाता ते चॉकलेट त्या कॅटला खायला देतो. जोपर्यंत अद्विक या चेअरवर बसलेला होता तोपर्यंत ही कॅटही त्याच्याजवळून हलली नाही. आणि आता तुम्ही बघा, हा त्याचं चॉकलेट तिला ऑफर करतो, बट कॅटचा काही मूड नाही आहे वाटतं चॉकलेट खायचा, ती काही चॉकलेट घेत नाही. आणि असं अद्विक 1-2 वेळा करतो. मग शेवटी ती कॅटही चॉकलेट घेते. आणि तुम्ही बघितलं, फायनली कॅटने चॉकलेट घेतलं आणि आता ती चॉकलेट खात आहे. हे असंच बराच वेळ दोघांचं चालू होतं. या दोघांची इकडे मस्ती चालू होती आणि तिकडे अद्विकच्या बाबांचं टॅटू काढायचं काम चालू होतं. तर चला आपण बघूया अद्विकच्या बाबांनी नेमकं काय टॅटू काढला आहे. आणि तुम्हाला टॅटू आवडला का नाही हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. आणि इथे त्याने तिला पाय लावले होते, म्हणून मी त्याला सांगितलं की ही बॅड हॅबिट आहे, तू तिला सॉरी बोल. तर हा बघा, तो इथे तिला सॉरी बोलत आहे. शेवटी अद्विक चेअरवरून खाली उतरला आणि पुन्हा लिओसोबत खेळायला सुरुवात केली. आणि आता तुम्ही बघा, आणि तो लिटरली तिला एवढा त्रास देत होता ना की काही विचारूच नका.
सो हा माझा आणि अद्विकचा हात आहे आणि हा फोटो मी तुम्हाला का दाखवत आहे हे आपण पुढे बघूया. तर हा तो टॅटू आहे जो अद्विकच्या बाबांनी त्यांच्या हातावर काढला आहे आणि टॅटू बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की तो फोटो मी तुम्हाला का दाखवला. तर इथे आमच्या दोघांचं बर्थ इयर आणि अद्विकचं नाव असा काहीसा टॅटू त्यांनी केला होता. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.